आजच्या दिवसाचे एवढेच भेटले, पण मग तरी पण बरे भेटले. एका सालनाचे झालेत ना हे, म्हणजे एका जवळ सालनाचे होतील. त्यात पण काय झालं की ही फिशिंग पण म्हणजे रॉड पण माझ्याच हातात होतो आणि म्हणून मग ते शूटिंग करूकच नाही भेटला. पण मग हात भेटले, समाधानकारक. म्हणजे आजचा दिवस काय वाया नाही गेलो होय ना. तर त्या कालच्या ह्याच्यासारखं देवगडात गेलो आणि काय घेऊन नाही गेलो हां तसं. तर मग हे 1 2 3 4 आणि त्या बारका एक त्या काळा उंदराचा पोऱ्या हे तांबूश आहेत. चला ठीक आहे, गेला खाऊन तर. हुक बारको लावलो आहे ना हे, अगदी छोटं हुक लावलं. ते का लावला चिगुळ. चिंगडा लावून आज फिशिंग करू दिलं आपण. त्याच्याला चिखल झालं आणि मग पुढे ह्या काम करूसाठी येईल आपण. तर तो गरी टाकलेला, गरी टाकल्यान की म्हणता आवाज करू नको, मासो पळता. तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मग आपलं लावणीचं तर मग जे काही कोपरे होते आपण चिखल केला ते लावू घेतल्याने, आणि लावू घेतल्याने मग ते सगळे ते लावत होते. तर माका काही येत नाही लावणी लावून, आणि त्यासोबत मग किशोर असता. तर मग सोबतच एक विरंगुळ म्हणून आपला हातगरी जी होती ती आणली, आणि दुसरी जी आपण बोलतो इंग्लिश गरी हां, तर ती आणलो. आणि ज्यांनी काही फिशिंग करतो तर मासे मिळाले. शेतकाचा पवार भेटला. मग शेतूक होता ते एक साधारणतः एवढा शेतूक होता, आणि त्याच्याहून एवढ्या साईजचा एक तांबूसा भेटला. सोबत एक गुंजली आहे, आणि एक तो काय मासो बोललो माहीत नाही, पण मग तो रंगीत एकदम, म्हणजे कलरफुल आहे. रेनबोचे कलर येतात ना तसे ते रिफ्लेक्शन होतात आहे का. त्या माशाचं नाव बोलल्याने परदेशी. तर आता तो एक मासो भेटलो. असे ते 4 मासे भेटले तेवढेच. आता पुढे अजून ते करतो फिशिंग थंयसर. एवढं वर उडवल्यान मग आका वाटलं काय भेटलंच काय. बघूया चला, ह्यो प्रयत्न तुमका कसं वाटतं तू बघूया. आम्ही हे जे गावी येत आहोत ते मग थोडीफार फिशिंग विक्री करत आहोत, म्हणजे फिशिंग वगैरे करत आहोत. तर मग ती फिशिंग तुमका कशी वाटली, तो प्रयत्न जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करायचं असत तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. मागे माझ्या किशोर तो बघा. निराशा निराशा. सर बसलो किशोर, तिकडे अजून सोबत असं अजित. आम्ही जरा पुढे जागा काय बघियान जरा चांगलीशी. 3-4 जागा ट्राय केलो ना आपण, तर मग एक काही जागा व्यवस्थित नाही वाटली. अखंड ही माडाची बाग असं आहे सर, नदीच्या शेजारी आधीची लावायची त्यातली, आणि ही बरीच जुनी असा. असेच फिरत भटकत दिला तरी एखाद दुसरं नारळ सापडतं. चल पुढे जाऊन या, जर काय सापडली जागा नाही तर मग ये रिटर्न पुन्हा. दोन्ही कामं होते. मी आपली बाबा छत्री उघडले, नारळांचं काय भरोसा नाही. टकल्यात पडलो तर मग
पुन्हा नारळ देऊची पाळी येत होय ना किशोर. म्हणून मग गप्पनी छत्री उघडली चललंय बाबा आपलं. चला तर चलता चलता थोडंफार बोलूया. हा काहीतरी जागा ही माती आहे ना एकदम बुळबुळीत आहे रे. काही जागा नसणार असे वाटतंय. चल तिकडे पुढे जाऊन बघूया. ती पुढे मागच्या वेळेस तू ती जमीन ती करवतस ना त्याच्या समोर चांगली जागा आहे तिकडे. खायची हाय ना. अरे तू तिकडे ती जमीन करवतस बघ ती वाली. एवढं लांब नको जाऊ दे मग मगाशी होतं थयच थांब. थोड्या जागा आळतून परतून बघतो आम्ही. तुमका तोपर्यंत मासे जे भेटलेत ना ते पण जरा दाखवते. काय ना नदीच्या बाजून जाऊ नको. पाय घसरून 2 वेळा दुबाक झालाय. माझा नाही कोणाचा तरी दुसऱ्याचा. माझा होऊ नये म्हणून मी आपला त्याला लांब पडतो. किशोर चला त्याच जागेवर पुन्हा आलो ना. या इला साईज बरी आहे बाबा. पण मग आता दुसऱ्याची वाट बघतो आम्ही. तर आपण ये त्याला सोबत काढताना भेटू काय होतो व्हिडिओ. बरोबर झाला असं ठेवतो तू आता. तर मग पुन्हा बऱ्याच वेळानंतर आता माझ्या घरी एक लागलेला यावं तांबाट बघा. हे का बोलतो आम्ही तांबाट काळुंडा सॉरी. हां आणि अगदी साईज चांगली असा म्हणजे बिग साईज बोलतात ना तर ती बिग साईज असा. आणि किशोरला भेटलेला तर एवढाच असा. सुरुवात किशोरने केला नव्हती. ही साईज असा. तर मग आता या खांता या म्हणजे किशोर तुझ्यासाठी बाबा जेवणाची सोय झाली. हां आज जास्त भेटली तर मग नंतर पुढचा पुढे. पण मग हे आधी आपण किशोरसाठीच करतो. चला आणखी काय भेटतं काय बघूया. सध्या आम्ही बनवलेले हातगरिंका पण एवढी साईज भेटणं म्हणजे चांगलं बऱ्यापैकी हे आहे होय ना किशोर. एक नंबरच आहे. चलो लगेचच हे किशोरने काढलेला अजून एक. ही पण साईज आहे चांगलीच आहे म्हणजे बिग साईजच आहे. तर मग ह्या पण साईजसाठी मग एक म्हणजे व्यवस्थित सोय होण्यासारखी आहे ना. खाऊक मिळतं नाही तर बारक्यांका खाऊक नाही मिळत. तर ही पण चांगली साईज असं किशोरने काढलेली. म्हणजे आजचा दिवस काय वाया नाही गेलेलो. तर ह्यो दिवस झालो म्हणजे का मार्गी लागलो कामी लागलो. अकडचा पण नाही तकडचा पण लावणीचा पण काम झालं नाही ह्या पण काम झाला. चला आता तर मग मित्रांनो चला आता आम्ही पण घरात चालतो. आणि हे बघा हे मासे आणलो आम्ही. तर मग हे कसे वाटले ते पण सांगा. आवडलो व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतात. आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असत तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आय डी फॉलो करा. फेसबुकला पण हेच सेम आय डी असतात त्या फेसबुकला पण हेच फॉलो करा. चला तर मग आपण आता जाऊया कारण संध्याकाळ झाली. दाखवतोय बघा काय ते संध्याकाळ झाली भरपूर संध्याकाळ झाली. चला आता चला.